हॅलो, नमस्कार. मी रुपाली कुकिंग विथ रुपाली कोल्लम चॅनलवर आपलं स्वागत करते. आणि आज आपण पाहणार आहोत मसाला पाव. ही छानशी रेसिपी पाहण्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण. इथे पावभाजी मसाला, लाल मसाला, तूप घेतलेलं आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, सेंधा मीठ घेतलेलं आहे आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे. तुम्हाला हवे असल्यास शिमला मिरची पण घेऊ शकता. तर इथे मी एक भांडं तापायला ठेवलेलं आहे, कढई. त्यामध्ये गावरान तूप टाकत आहे. जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटरही वापरू शकता. तर आपली कढई छान तापल्यानंतर आपण हे पहा, गावरान तूप टाकलेलं आहे इथे. तर गावरान तूप थोडं तापू द्यायचं आहे. बटर, गावरान तूप तुम्हाला जे आवडेल ते तुमच्या सोयीनुसार वापरा. तर इथे मी बारीक केलेला कांदा टाकत आहे. तर तो कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर छान असा लालसर होऊन द्यायचा आहे. चांगला शिजून द्यायचा आहे. कांदा मीठ हे पहा असं हलवून घेत आहे. कांदा बारीक जाळ ठेवायचा आहे, खाली लागू द्यायचा नाही आहे. तर असं छान असं गोल्डन असं झालेलं आहे, गुलाबी. तर इथे आपण बारीक चिरलेला टोमॅटो आता टाकणार आहोत. हे पहा, बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे. जर तुम्हाला हवं असल्यास इथे तुम्ही शिमला मिरचीचाही वापर करू शकता. शिमला मिरची बारीक चिरून टाकायची आहे. तर हा एक पावभाजीचाच प्रकार आहे. मसाला पाव खूप छान आणि टेस्टी लागतो. मुलांना टिफिनला देण्यासाठी खूप छान पर्याय आहे, किंवा एखाद्या संडेला मस्त असं तुम्ही एन्जॉय करू शकता. तर हे पहा, कांदा आणि टोमॅटो सगळं छान असं झालेलं आहे. बस याच्यामध्ये लाल मसाला आणि पावभाजीचा मसाला मी टाकलेला आहे. लाल तरीचा मसाला आणि थोडं सेंधा मीठ, हे सायट्रिक ॲसिड टाकलेला आहे इथे मी. आणि इथे आता मी सेंधा मीठ टाकत आहे. जर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिडऐवजी लिंबू पिळू शकता. तर खूप छान टेस्ट येते. हे तुम्ही स्किप करू नका, लिंबू किंवा सायट्रिक ॲसिडचा वापर करा. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त असा छान वास घरभर पसरलेला आहे पावभाजीचा. तर मसाला पाव आणि पावभाजी चवीला सेम लागते. तर थोडंसं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये. आणि तुमच्याकडे जर मॅशर असेल तर त्याने मॅश करा. तर मी इथे पहा आपलं इंडियन जुगाड केलेलं आहे. तर पेल्यानेच मी मॅश करत आहे. तर असंही तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एक सोपी ट्रिक तुम्हाला दाखवलेली आहे. तर असं एकजीव करून घ्यायचं आहे त्याला. आणि पाणी अगदी थोडंच वापरायचं, जास्ती पाणी वापरायचं नाही. आपल्याला पावभाजीसारखं पातळ नाही करायची आहे. हे आपल्याला मसाला पाव थोडी ही थिक असते भाजी. तर छान आपली मस्त भाजी तयार आहे. इथे माझी पावची लादी तयार आहे. आणि तवा मी तापायला ठेवला होता तुमच्याशी बोलता बोलता. तर इथे बटर किंवा तूप तुम्ही लावू शकता. तर इथे मी गावरान तुपाचा वापर केलेला आहे. आणि पाव मध्ये असं कट करून घ्यायचे आहेत आणि ते दोन्ही साईडनी थोडंसं लाल होऊन द्यायचे आहेत. तर एक साईड मी करून घेत आहे. हे पहा, तर अशा प्रकारे आपली एक साईड झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडला करून घ्यायचे आहेत. पाव शेकून घ्यायचे आहेत. आणि आतल्या साईडला आपण छान अशी केलेली टेस्टी भाजी पावाला लावायची आहे. हे पहा, गरमागरम असे मस्त असं वाफ येत आहे. आणि इथे आपण आता पावाला आपण भाजी लावणार आहोत. हे पहा असं. आता ही भाजी तिखट असल्यामुळं मी जास्ती लावलेली नाही आहे. तर तुम्ही जसं तुम्हाला जर जास्त लावायची असेल तर जास्त लावू शकता. तर इथे मी थोडीशीच लावलेली आहे. लहान मुलांना खायचं आहे म्हणून. भाजी तिखट आहे, त्यामध्ये मी तिखट मसाला, तरीचा मसाला आणि पावभाजीचा मसाला टाकलेला आहे. त्यामुळे भाजी थोडी तिखट झालेली आहे. त्यामुळे मी जास्ती लावलेली नाही आहे. तुम्हाला जशी हवी तशी लावू शकता. आणि वरतीसुद्धा आपल्याला मस्तपैकी अशी भाजी लावायची आहे. खूप चमचमीत छान असं दिसतं. आणि तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाका. माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकलेली नाही आहे. आणि मला टिफिन द्यायचा होता त्यामुळं मी आहे त्या सामानात केलेलं आहे. तर हे बघा, छान अशी आपली मस्त गरमागरम मसाला पाव रेडी आहे.
आणि आजची ही छान अशी डब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमी सामानामध्ये? तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशी छान माझी मसाला पाव बघितल्याबद्दल धन्यवाद. हे पहा, खूप सुंदर अशी चमचमीत दिसत आहे. श्री स्वामी समर्थ.